अस्मिता आणि तिचे टोळ भैरव जमलेत गेस्ट रूम मध्ये. कसली तरी खलबत चालली. एक गेल्या वर्षी आपण अभिमान सोबत न्यू इयरची पार्टी सेलिब्रेट करणार होतो ना? कुठे बरं? हा, वाशीच्या फार्म हाऊसवर. फार्म हाऊस? मला आता आठवलं मी त्या माणसाला कुठे पाहिलं होतं. मी त्याला दादांच्या फार्म हाऊसवर पाहिलं होतं. रघु, रघु नाव त्याचं. वकिलांकडून हे पेपर्स बनवून आणलेत. त्यात लिहिलंय की तुझी अभि आणि रश्मीच्या लग्नाला पूर्णतः संमती आहे. हिअरिंग एड इथे कसं? हेच शोधत होतो मी. अरे डॉक्टरांनीच हे हिअरिंग एड वापरायला सांगितलंय काही दिवसांसाठी. अस्मितानंच पेपर मला दिलेत आणि मला सांगितलं हे अभिमानला द्या. तनयाच्या मृत्यूची निश्चित वेळ सांगता येणार नाही, पण तारीख आहे 29 ऑक्टोबर. 29 ऑक्टोबरला मला एक कॉल आला होता आणि नंतर लगेचच मी त्या नंबरवर कॉलबॅक सुद्धा केला. या दोन्ही कॉलचे डिटेल्स मी तुला पाठवते. मोबाईलचं लोकेशन इगतपुरीचं. इगतपुरीला दादांचं फार्म हाऊस आहे. याचा अर्थ तनयाला दादांनीच. तनयाची बॉडी कसारा घाटात सापडली. तो कॉल जर तनयानं केला होता तर मग ती बोलली का नाही? कदाचित ती मला फोन करत असतानाच तिला मारलं असं. हॅलो, दोन वेळा माफ केलंय तुला. 2 वेळा. आता नाही करणार. हा सिट, तू आणि बंडू ताबडतोब इगतपुरीला जा आणि इन्स्पेक्टर चव्हाणांना भेट. ओके. इन्स्पेक्टर चव्हाण, सावंत बोलतो. हो हो, उद्या संध्याकाळी भेटतोय ना आपण. अहो उद्या संध्याकाळची कुठलीही अपॉइंटमेंट, कुठलीही मीटिंग ठेवू नका. एक मिनिट. काय आहे उद्या? अहो असं काय करताय? अभिरश्मीची एंगेजमेंट नाहीये का उद्या? उद्या? हो. मी 5 मिनिटात करतो तुम्हाला फोन. हे कधी ठरलंय? म्हणजे गुरुजीने सांगितलंय उद्याचाच मुहूर्त खूप चांगला आहे. खरं तर ना मला अगदी थाटामाटात ही एंगेजमेंट करायची होती, पण डिवोर्स झाला नाही ना, बरं दिसत नाही ते, म्हणून आपल्या घरातल्या घरात करतो. काय बोलतेस तू अनु? डिवोर्स? हो, अस्मिता अभिमानला डिवोर्स देणार आहे. त्यांच्या एंगेजमेंटसाठी लेखी संमतीपत्र पण दिलंय ती. आणि अभिला हे सगळं मान्य आहे? हो. अहो अस्मिता समोरच होकार दिलाय त्यानं. अनु, पण तो मनापासून तयार आहे का या सगळ्याला? नाही म्हणजे आता थोडासा त्रास होणारच ना त्याला. तर त्याचं मन काय ते अस्मितासारखं दगडाचं बनलेलं नाहीये. कुठे आहे अभि? मी फोन करतो त्याला. एक मिनिट, आता प्लीज त्याला फोन करू नका. का? अहो अभि आणि रश्मी बाहेर गेले. रश्मीचा फोन आला होता. अभिमान म्हणे खूप खुश आहे आता. त्यामुळे प्लीज त्यांना आता डिस्टर्ब करू नका. वा, अभि एंगेजमेंट साठी तयार झाला. हा अस्मितासाठी मोठा धक्का आहे. यामुळे ती चांगलीच अपसेट झाली असणार.
मॅडम, आज घरात कोणीच दिसत नाहीये. हो, आई आणि दादा देवळात गेले. दादा देवळात गेलेत? केस मध्ये अडकू नये म्हणून की काय? आणि अभिमान? अभिमान रश्मी सोबत आहे. उद्या एंगेजमेंट आहे त्यांची. काय मॅडम, काय बोलताय तुम्ही? आणि हे सगळं इतक्या शांतपणे कसं काय बोलू शकता? कारण आपलं ठरलंय ना, कामापुढे हे पर्सनल प्रॉब्लेम बाजूला ठेवायचे. पण मॅडम, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही हे होऊ कसं देताय? आता ही जर अभिचीच इच्छा असेल तर त्याला का आणि कसा विरोध करू? मॅडम, तुमच्या आयुष्यात एवढं वंगाळ घडतंय तरी बी तुम्ही कामावर कसं लक्ष देऊ शकता? कारण आता मी हर्ट होण्याच्या पलीकडे गेले. बंडू, मी दुःखी नाहीये कारण मी सगळे आहात ना माझ्यासोबत. ज्याच्या सुखाची पर्वा होती त्या अभिने त्याचं सुख शोधलं. त्यामुळे आता तेही चिंता नाही राहिली. आता डोळ्यासमोर फक्त एकच ध्येय, केस नंबर 1. काहीही झालं तरी बाबांच्या मारेकऱ्याला शोधून काढायचं. तनयाचं बलिदान आपण असं वाया जाऊ देता कामा नये. आणि आपण आता माझ्या पर्सनल लाईफ विषयी नको बोलू. हा, मला सांगा, तिथे इगतपुरीला काय झालं? मॅडम, आम्ही इगतपुरीला चव्हाण साहेबांना भेटलो. सावंत साहेबांनी त्यांना रिक्वेस्ट केली होती, त्यामुळे त्यांनी आम्हाला खूप मदत केली. पण काय, फार्म हाऊस मध्ये तनयाचं कानातलं सापडलं? मनाली, जर हळू बोल ना. नाही नाही, इट्स ओके. दादा बाहेर गेलेत. इनफॅक्ट घरात कोणीच नाही. ओके, जर का तनयाचं कानातलं आपल्याला तिथे सापडलं असतं तर दादासाहेबांविरुद्ध भक्कम पुरावा मिळाला असता. पण मॅडम, ते फार्म हाऊस गेले 6 महिने बंद होतं. तिथं कुणी बी नव्हतं. काय? कशावरून ते फार्म हाऊस 6 महिने बंद आहे? बोल जयेश. अरे, तुझ्याच फोनची वाट पाहत होते मी. सीड आणि बंडू तिथे इगतपुरीला चौकशी करून आले, पण तिथे असं सांगतायत की ते फार्म हाऊस गेले 6 महिने बंद आहे. हो, चव्हाण साहेबांनी गेल्या 6 महिन्याची त्या फार्म हाऊसची इलेक्ट्रिसिटीची बिल्स चेक केली आहेत. तिथलं मीटर खरंच बंद आहे. जयेश, अरे पण तिथली इलेक्ट्रिसिटीची बिलं चेक करण्यापेक्षा आपण डायरेक्ट त्या फार्म हाऊसची झडती का नाही घेत? अस्मिता, फार्म हाऊसची झडती घेण्यासाठी आपल्याला सर्च वॉरंट लागेल. आणि जर सर्च वॉरंट मिळवायचं असेल तर दादासाहेबांविरुद्ध तक्रार दाखल करावी लागेल. म्हणजे याचा अर्थ आता आपण काहीच करू शकत नाही. खरं तर चव्हाण साहेब याचाच विचार करतात. थोडी वाट बघावी लागेल. जयेश, अरे गेली 14 वर्ष वाट बघते मी, अजून किती वाट बघू? स्मिता, प्लीज काळजी नको करूस. हे बघ, याच्यातून नक्की मार्ग निघेल. आणि तोपर्यंत दादांनी तिथला पुरावा नष्ट केला तर? नाही, मी तसं होऊ देणार नाही. मला फक्त 2 दिवसांचा अवधी दे. मी नक्की काहीतरी करेन. अजून 2 दिवस. तोवर अभिची एंगेजमेंटही झाली असेल.
अभि, चहा थंड होतोय. अभि, तू जे काय करतोयस ते पूर्ण विचार करून करतोयस ना? नाही, कारण रश्मीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. या आधी सुद्धा रश्मीशी लग्न ठरलं होतं तुझं, पण तू ते अस्मितासाठी मोडलंस. रश्मीसारखी मुलगी सोडून तू अस्मिताच्या पाठीमागे गेलास. आणि दुर्दैव असं आहे की त्यावेळी मी तुला सपोर्ट केला. हे बघ, तुझा निर्णय चुकीचा किंवा बरोबर काहीही असलं तरी मी कायमच तुला सपोर्ट करीन, यात शंकाच नाही. थँक्स दादा. पण आता मी जे काही करतोय ते पूर्णपणे विचार करूनच करतोय. गुड. नमस्कार कर. सुखी हो आणि आमच्या अभिलाही सुखी कर. अभिच्या सुखासाठी मी काहीही करू शकते दादा. बघितलं, अशी सून हवी. त्यावेळी अस्मिताला पाठीशी घातलं नसतं तर तेव्हाच रश्मी या घरची सून झाली असती. चुका होतात माणसाच्या हातून, हो, पण आता तीच चूक सुधारतोय ना आपण. मग आई, अस्मिताने डिवोर्सला संमती दिली आहे. लीगल प्रोसिजर चालू व्हायची अजून. आणि रश्मी आणि माझं यावर बोलणं झालंय. हो आई, आमच्या दोघांचंही हेच म्हणणं आहे की साखरपुड्याला आपण इतर कुणालाही नको बोलूया. म्हणजे फक्त आपल्या घरातलीच माणसं. हो ग बाई, आमचंही असंच ठरलंय. अगदी साध्या पद्धतीनं साखरपुडा करायचा. पण ही कसर मी तुमच्या लग्नात पूर्ण करणार आहे. अगदी धूप धडाक्यात थाटामाटात तुमचं लग्न करणार आहे. हो हो हो, लग्न धूम धडाक्यातच करायचंय. पण सासूबाई जरा दमानं घ्या, अजून लग्नाला वेळ आहे. एंगेजमेंटची तयारी करा. मी आलोच. आई, मला निघायला. अरे कुठे चालला? साखरपुडा आहे तुझा, तयारी करायची आपल्याला सगळी. प्लीज, महत्वाचं काम आहे, प्लीज. नाही नाही, साखरपुडा इतकं महत्वाचं काहीच नाही. मी तुझं काही एक ऐकणार नाही. तू कुठेही जायचं नाहीयेस. माझी पूजा राहिली आहे, मी करून घेते. रश्मी, याच्याकडे लक्ष द्या, नाही तर मधल्या मध्ये कुठेतरी निघून जाईल तो. आलेच मी. रश्मी, मला जायलाच हवं. वेळेवर येशील ना? पण काही झालं तरी मुहूर्त चुकवणार नाही मी. राकेश, अरे प्रभाकर सरांच्या केसमध्ये प्रमुख संशयित आरोपी दादासाहेब असतील असं कधीच वाटलं नाही. खरंच सगळं शॉकिंग आहे. बघ ना, म्हणजे आपल्याला मदत करणारे सावंत साहेब सुद्धा सस्पेंड झालेत. मला तर काळजी वाटते यार मॅडमची. पण बघितलंस ना, तरीही मॅडमनी हिंमत सोडलेली नाहीये. आणि आपण हिंमत सोडायची नाही. अगदी शेवटपर्यंत मॅडमना साथ द्यायची. येस, कोणतंही आणि कितीही मोठं संकट आलं तरीही. येस. मॅडम, काय करायचं आता? म्हणजे दादासाहेबांच्या इगतपुरीच्या फार्म हाऊसवर आपण जाऊच शकत नाही ना? मग मनाली, इथे नको बोलूया, बाहेर जाऊन बोलू.
नाही सेट, इट्स ओके. म्हणजे अरे दादा मगाशीच बाहेर गेले. मी इथे आहे हे त्यांना कळलेलंच नाही. दादांचं फार्म हाऊस गेले 6 महिने बंद होत असं कळलं. त्यामुळे तनया तिथे होती हा आपला संशय चुकीचा. तो दत्ता सावर्डेकर आठवतो का तुम्हाला मॅडम? हा म्हणजे भुवनच्या मोबाईलमध्ये जो DS नावाने नंबर सेव्ह होता तो आधी आपण दादासाहेबांचा होता असं समजत होतो, पण तो नंबर तर दत्ता सावर्डेकरचा निघाला ना. भुवनचा फोन सापडलाय असा मेसेज आला इन्स्पेक्टर साहेबांचा. त्यांनी सांगितलंय आम्हाला फोन सापडलाय पण सिम कार्ड नाही सापडत आहे. खूप शोधलं आम्ही तरी नाही सापडलं, पण त्याच्या फोन मेमरीमध्ये एक नंबर सेव्ह आहे DS या नावाने. हा जो नंबर ट्रेस झालाय ना त्याचं लोकेशन या घराच्या आसपास आहे. म्हणजे तो जो कोणी आहे भुवनचा साथीदार, भुवनचा बॉस, तो इथे घराजवळच राहतो. हा फोन या माणसाकडे सापडला. कोण आहेस तू? मी दत्ता सावर्डेकर. दत्ता सावर्डेकर म्हणजे DS. मॅडम, दत्ता सावर्डेकर बऱ्याच दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये होते आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला असं कळलं होतं. आपण पुन्हा एकदा चेक करूयात का? काहीतरी माहिती मिळेल. म्हणाली अगं दत्ता सावर्डेकर हा भुवनचा माणूस होता आणि त्याच्याशी आता आपला काहीही संबंध नाही. अभिचा साखरपुडा ठरल्यापासून अस्मिताचं डोकं कामच करत नाही. दादा आमचं बोलणं ऐकताय हे मला समजलेलं नाहीये असं त्यांना वाटतं. समीरचा मेसेज. हिम्मत असं म्हणतोय की त्याच्या जुन्या मुंबई पुणे रोडवरच्या तळेगावच्या घरात एक महत्वाचा पुरावा असल्याचं त्याला आठवलं. हे सगळं त्यांना आत्ता आठवलं. म्हणाली अगं तुला त्यांची मनस्थिती कशी आहे माहिती आहे. एकतर त्यांना त्यांच्या मुलाचं टेन्शन होतं. ते 2 वेळा हल्ला झाला त्यांच्या. आता सगळं आठवतंय त्यांना आणि तळेगावच्या घरी जाऊन तो महत्वाचा पुरावा ते इथे घेऊन येतील असं म्हणतात. पण मला असं वाटतं तोवर आपण स्वस्थ बसता कामा नये. सेठ बंडू, तुम्ही दोघेही व्ही सुरेंद्रच्या सगळ्या कॉन्टॅक्टची पुन्हा एकदा चौकशी करा. त्यांच्या बहिणीला भेटा. कदाचित त्यांना दादा आणि व्ही सुरेंद्रच्या कॉन्टॅक्ट विषयी काही माहिती असेल. नाही पण मॅडम हे आपण जा. हा समीर, तू आणि राकेश दादांनी माझ्या समोर जो बोगस भुवन उभा केला होता ना त्याला शोध. अस्मिता, मी माझा शब्द पाळलाय. तुला भुवन हवा होता ना? काय सोडणार रे त्याला? हा तो नाहीये. मी भुवन नाहीये, माझं नाव मुकेश आहे. मुकेश. कदाचित तो दादांचं नाव सांगेल. ओके, चल म्हणाल आपण रघुला शोधू. अस्मिता भरकटली. जिथे काहीही मिळणार नाही अशा ठिकाणी माणसांना राबवते. आंधळा तपास करते. व्ही सुरेंद्रच्या बहिणीला माझ्याबद्दल काहीच माहिती नाहीये कारण तिने मला कधी पाहिलेलंच नाही. मी अस्मिता समोर उभा केलेला बोगस भुवन तर केव्हाच दुबईला निघून गेलाय. आणि रघु, तो तर तुला कधीच सापडणार नाही अस्मिता, कधीच नाही. हॅलो रघु, मी सांगतो ते नीट ऐक.
तुला आत्ताच्या आत्ता हिम्मतला गाठायचंय आणि त्याला संपवायचंय, समजलं? आणि ऐक, सर्वात महत्वाचं, हिम्मतकडे जर माझ्या विरुद्ध कुठलाही पुरावा सापडला, कितीही क्षुल्लक असला तरीही, तो मिळवायचा आणि नष्ट करायचा. आत्ता हिम्मत त्याच्या तळेगावच्या घरी गेला. फोन करून कळव मला काय झालं. राकेश, मॅडमने आपल्याला नकली भुवनला शोधायला सांगितलंय, पण त्याचा फोटो, त्याचा पत्ता, काहीच डिटेल्स दिले नाहीत यार. हा निरोप आपल्यासाठी नव्हता समीर. म्हणजे कोणीतरी मॅडमचं बोलणं लपून ऐकत होतं, त्याला चकवण्यासाठी होता. ओके. हा बघ, मला मॅडमचा मेसेज आलाय. दत्ता सावर्डेकरला गाठायचं आपल्याला. चल. मूव. तुला आत्ताच्या आत्ता हिम्मतला गाठायचंय आणि त्याला संपवायचं. त्या तनयाने आपल्याला फसवण्यासाठी मुद्दाम हे केलंय. इतकी साधी गोष्ट लक्षात येत नाहीये तुझ्या? तिला मला जर फसवायचं असतं तर तिने डायरेक्ट पत्र दादांवर आरोप केले असते ना. हे असं इथे मागे दादासाहेबांचं नाव का लिहिलं असतं तिने? गेल्या 6 महिन्यात दादानी कुठल्याही सस्पिशियस माणसाला फोन केला नाही? खात्री करून घे, मी केलीये, तू करून घे. पण याने काय होणार आहे? म्हणजे कदाचित दादांकडे तिसरा फोन असू शकतो, तिसरं सिम कार्ड असू शकतं. दिस इज रिडिक्युलस, यू नो. सपोज तुला तिसऱ्या सिम कार्डचा रेकॉर्ड दाखवला ना, तर तू म्हणशील चौथा कुठे, चौथ्याचं दाखवलं तर 5वा कुठे. हे चालतच राहणार. दिस इज जस्ट एंडलेस. कारण दादा गुन्हेगार आहेत हे तू ठरवून टाकलंस. हा हिम्मत वाटेगावकर चेहरा ओळखीचा वाटतोय का? नाही, पण आता हा चेहरा माझ्या कायमचा लक्षात राहील. तुला नाही विश्वास ठेवायचा ना, नको ठेवूस. पण मला खरंच असं वाटतं इथे या खोलीत काहीतरी आहे, काहीतरी अरेंजमेंट आहे ज्यामुळे आमचा आवाज त्या माणसापर्यंत पोहोचतोय. कदाचित इथे एखादा माईक लपवला असेल. म्हणजे दादांनी इथे माईक लावलाय असं म्हणणं आहे तुझं? इम्पॉसिबल.
मी या घरात या आधी आलोय असं का वाटतंय मला? जाऊ दे, मला फक्त दादासाहेबांचा हुकूम पाळायचा आहे. या हिम्मतला संपवायचा आहे. मागे माग. तुम्ही इथं कसे? हा आमचाच प्लॅन होता आणि तू आता अडकलायस यात. मी काय अडकतोय? दादासाहेबांचा हुकूम आहे हिम्मतला संपवायचं. आणि मी त्याला संपवणारच. मागे. राजू साहेब, तुम्ही आज अचानक इथे कसे? नाही, इथं कोणी नव्हतं ना, म्हणून दादासाहेबांनी मला सुद्धा 3 महिने दुसरीकडे पाठवलं. हो, फार्म हाऊस बंद होतं. आम्ही ऍक्च्युली पुढच्या वीकेंडला येणार आहोत म्हणून जस्ट बघायला आलो. बरं बरं, काय मदत करू का? नको नको, चावी दे. नाही सर, मी उडून देतो ना. अरे दे मला, मी अहो, सर, उघडतो. देतो ना. हा, मी उघडतो, दे. बरं. मारू नका, मारू नका, मारू नका, मारू नका, मारू नका, मारू नका रे. अरे माझा माझा पोरगा माझा राजू रे, माझा पोरगा रे राजू. राजू हो, हा तुमचा राजू कसा असेल? हो, हा तर दादासाहेबांनी पाठवलेला माणूस आहे तुम्हाला मारायला. मला मारायला आला होता. माझ्या पोरा, तुझ्या बाला मारायला आला होतास तू. ए, कोण आहे तू? आणि तू माझा बाप कधी झालास? मी तुझा मुलगा नाहीये, मी रघु आहे, रघु. रे नाही, असं नको बोलू रे माझा राजा, माझा राजू. अरे तुझ्या हातावर जी खून आहे ना, त्याची माझ्या राजूच्या हातावर बी होती. हा, तू खरं सांगतो, तू माझा राजू आहेस रे. नाही नाही, हे शक्य नाही, मला काय आठवत नाही. अरे असं कसं बोलतोस रे बाबा? अरे अरे 14 वर्षापूर्वी एका राक्षसाने तुला पळवून नेलं होतं रे. नाही, मी तुझा मुलगा नाहीये, मला काय आठवत नाही. अहो, तुम्ही खुणेचं काय घेऊन बसलाय? हे असं कोणी गोंधळून घेऊ शकता ना? अरे रक्ताची नाती किती बी दूर गेली तरी ओळखता येतात बघ.
तो माझा राजूच आहे, राजू आहे माझा. माझ्याकडे याचा एक जुना फोटो आहे. न्या दावतो तुम्हाला, न्या दावतोच तुम्हाला. मॅडमला नाही, थांब थांब. हे सगळं अनएक्सपेक्टेड आहे. सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर आपण बोलवू मॅडम, त्यांना सांगूया आपण. आत्ता नको. हा राकेश दत्ता सावर्डेकरांबद्दल काही कळलं का? अजून नाही कळलं. मॅडम, ओके, काही कळलं तर लगेच का बोल म्हणाली. मॅडम, दादासाहेब कुठेही दिसत नाही. अनु काकू एंगेजमेंटची तयारी करतात. अभिमान घरी आलेला नाहीये म्हणून रश्मी त्यांना फोन करत होती. म्हणाली त्या घरात जे काही घडतंय ते आपल्याला माहिती आहे. हो मॅडम. आणि आपल्याला ते थांबवायचंही नाहीये. प्रश्न फक्त इतकाच आहे की ते घडण्याआधी दादांचं सत्य मी आई आणि अभिसमोर आणू शकेन की नाही. दत्ता सावर्डेकरांबद्दल अजून काहीही कळलेलं नाही. सीड आणि बंडूचा काही मेसेज किंवा फोन आलेला नाही. ते तिथे हिम्मतच्या घरात लपलेत हे त्या रघुला कळू नये म्हणून मी सुद्धा फोन करायची रिस्क घेऊ शकत नाही. मॅडम, अभिमान आणि रश्मीचे एंगेजमेंट होण्याआधी सगळ्यांसमोर सत्य आलं पाहिजे. हा, लक्ष्मीच्या पावलानं या घरात आली आहेस. मला खात्री आहे तू अभिला खूप खुश ठेवशील. पण काय ग, अभि कुठे गेला? अजून आला कसं नाही? अस्मितानं त्याला काही सांगून फितवलं तर नसेल ना? आई काळजी करू नका, मी त्याला आत्ताच फोन केला होता. अगं पण तू त्याला जाऊ का दिलं? अहो त्याची एक महत्वाची मीटिंग होती म्हणे. एंगेजमेंटच्या दिवशी कसली आली ग मीटिंग? मला म्हणाला खूप आधीपासून ठरली आहे मीटिंग. 7:30चा मुहूर्त आहे. आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. अभिने सांगितलंय की काहीही झालं तरी तो मुहूर्त चुकवणार नाही. फार गोड दिसतेस. एक मिनिट हा, कुणाची दृष्ट नको लागायला. ती बाया बाहेरच असेल. हे बघ माझ्या पोरा, हे बघ तुझा लहानपणचे फोटो बघ. हे हातावर खून बघ, हे हातावर खून आहे बघ. हे बघ, हे बघ. आम्हीच आहे. मला बाकीचं काय आठवत नसलं तरी मीच आहे हा. अरे अरे गेले 14 वर्ष शोधत होतो रे म्या तुला. अरे ईश्वरा, लय उपकार झाले रे माझ्या पोराची गाठ घालून. आणि मी तुला मारायला आलो होतो. दादासाहेबांनी मला तुला मारायला पाठवलं होतं. बा मला माफ कर बा, माफ कर बा. माझ्या तू पाप काढणार होत. पाप नाही असं नाही करायचं माझ्या बाळा, असं नाही करायचं. हे जर खरंच राजू आहे त्याला त्याच्या आयुष्यातलं कसं काय आठवत नाही? मला असं वाटतं ह्याच्या मागे दादासाहेबांचंच नक्की काहीतरी कारस्थान असणार. तो माणूस किती पोचलेला आहे ना याची आपल्याला कल्पनाही नाही करताय. आपले मॅडम आहेत म्हणून त्याला सामोरं जातात बघा. रघु, तुला माहितीये तू लहान असताना दादासाहेबांनी तुला पळवलं, तुझ्या वडिलांना ब्लॅकमेल केलं आणि आयुष्यभर तुझा गुलाम म्हणून वापर केला त्यांनी. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुला स्वतःच्या बाल मारायला पाठवलं त्या दादासाहेबांना. मला आधीच काय आठवत नाही,
पण दादासाहेबाची सगळी वंगाळ कामं मला माहित आहे. सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. माझ्या बाला मला मारायला पाठवतो, मी याचा सूड घेणार. सगळे पुरावे मी पोलीस स्टेशनात देणार. होय 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 भोरा, त्या 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 राक्षसाला शिक्षा झालीच पाहिजे बघ. 14 वर्ष शोधत होतो रे बा तुला. अरे बाबा. तुला मारायला आलो. मॅडम आम्ही इगतपुरीला चव्हाण साहेबांना भेटलो. सावंत साहेबांनी त्यांना रिक्वेस्ट केली होती, त्यामुळे त्यांनी आम्हाला खूप मदत केली. पण काय फार्म हाऊस मध्ये तनयाचं कानातलं सापडलं? जर का तनयाचं कानातलं आपल्याला तिथे सापडलं असतं तर दादासाहेबांविरुद्ध भक्कम पुरावा मिळाला असता. पण मॅडम, ते फार्म हाऊस गेले 6 महिने बंद होतं, तिथे कुणी बी नव्हतं. चव्हाण साहेबांनी गेल्या 6 महिन्याची त्या फार्म हाऊसची इलेक्ट्रिसिटीची बिल्स चेक केली आहेत. तिथलं मीटर खरंच बंद आहे. तिथली इलेक्ट्रिसिटीची बिलं चेक करण्यापेक्षा आपण डायरेक्ट त्या फार्म हाऊसची झडती का नाही घेत? अस्मिता, फार्म हाऊसची झडती घेण्यासाठी आपल्याला सर्च वॉरंट लागेल. जयशरे गेली 14 वर्ष वाट बघते मी, अजून किती वाट बघू? हे बघ, याच्यातून नक्की मार्ग निघेल. आणि तोपर्यंत दादांनी तिथला पुरावा नष्ट केला तर? राकेश दत्ता सावर्डेकर जुनं घर सोडून कुठे राहायला गेले ते काहीही झालं तरी शोधून काढ. ते सापडायलाच हवेत, खरं काय ते कळायलाच हवंय आपल्याला. मॅडम 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 म्हणाली काय झालं, तू इतकी का घाबरलीस? मॅडम मला आता सिद्धेश्वरचा फोन आला होता. दादासाहेबांनी हिम्मतला मारण्यासाठी रघुला पाठवलं होतं. आणि रघुस हिम्मतचा हरवलेला मुलगा राजू होता. काय? हो, आणि रघु आपल्याला दादासाहेबांविरुद्धचे सगळे पुरावे द्यायला तयार होता. मग काय झालं? मॅडम, रघुला कोणीतरी खिडकीतून गोळी मारली. सावर्डेकर सापडत नाहीये, तिकडे लोक सगळे पुरावे देणार होता. आणि काम झालं ना? शाबास. रघुचं म्हणजेच राजूचंही अवतार कार्य संपलं. भुवन नंतर रघुलाच सगळं माहिती होतं, तोही संपला. मी तनयाला मारलंय हे कोणाला कधीच कळणार नाही. अभिमानचा आता रश्मीशी साखरपुडा होईल आणि अस्मिताचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. सावंत तर सस्पेंड होऊन बर्बाद झालेलाच. ती 14 वर्षांपूर्वीची फाईल ओपन होणारच नाही. शोधलं की सापडतच म्हणायचीस ना तू? पण मीच गुन्हेगार आहे हे सत्य काहीही केलंस तरी जगासमोर आणू शकणार नाहीस तू अस्मिता. मी तुझी सगळीकडून कोंडी केली. मी जिंकलोय अस्मिता, मी जिंकलोय. तुझ्यावर मात केलीये मी, तू हरलीयस.
नाही, मी हार मानणार नाही. काहीही झालं तरी सत्याचा पराभव होऊ नाही देणार मी. दादासाहेब, तुम्हाला कधीच जिंकू देणार नाही. मला खात्री आहे, कुठून तरी आशेचा किरण नक्की दिसेल. मॅडम, जर का तनयाचं कानातलं आपल्याला तिथे सापडलं असतं तर दादासाहेबांविरुद्ध भक्कम पुरावा मिळाला असता. पण मॅडम ते फार्म हाऊस गेले 6 महिने बंद होते. कशावरून ते फार्म हाऊस 6 महिने बंद आहे? चव्हाण साहेबांनी गेल्या 6 महिन्याची त्या फार्म हाऊसची इलेक्ट्रिसिटीची बिल्स चेक केली. तिथलं मीटर खरंच बंद आहे. त्याच्याकडे गेली 14 वर्ष वाट बघते मी. अजून किती वाट बघते? बघ, याच्यातून नक्की मार्ग. आणि तोपर्यंत दादांनी तिथला पुरावा नष्ट केला तर? कानातलं आपल्याला तिथे सापडलं असतं तर दादासाहेबांविरुद्ध भक्कम पुरावा मिळाला असता. पण साहेबांविरुद्ध भक्कम त्याच्याकडे गेली 14 वर्ष वाट बघते मी. अजून किती वाट बघशावर ते फार्म हाऊस आणि तोपर्यंत दादांनी तिथला चव्हाण पुरावा नष्ट साहेबांनी केला गेल्या तर? 6 महिन्याची त्या फार्म हाऊसची इलेक्ट्रिसिटीची बिल्स चेक केली. मीटर खरंच बंद ते फार्म हाऊस गेले त्याच्याकडे गेली 14 वर्ष वाट बघते मी. अजून किती वाट बघते? ते फार्म चव्हाण साहेबांनी गेल्या 6 महिन्याची आणि तोपर्यंत दादांनी तिथला पुरावा नष्ट केला तर? सापडलं असतं तर दादासाहेबांविरुद्ध भक्कम पुरावा मिळाला असता. आणि तोपर्यंत दादांनी तिथला पुरावा नष्ट केला तर? दादासाहेबांविरुद्ध भक्कम पुरावा मिळाला असता. पण